मीरा भाईंदरमध्ये जे चाकू मारण्यात आलेलं आहे धर्म विचारून कलमा पडून किती गंभीर वाटतं तुम्हाला? तुमचं काय स्टँड आहे? हे खूपच गंभीर विषय आहे. मीरा रोडमध्ये जो नया नगर आहे तिकडे काही माथे फिरू आला होता. तो आतंकवादी आहे, अतिरेकी आहे, त्यांच्या कुठल्या ग्रुपबरोबर संबंध आहे आता त्याची तपास चालू आहे ATS कडून. पण ज्याप्रमाणे पहलगाममध्ये एक हल्ला झाला आणि सर्व हिंदूंना त्यांनी आयडेंटिफाय करून त्यांची प्रोफाइलिंग करून आणि त्यांचा धर्म विचारून त्यांनी हल्ला केला होता आणि आमच्या 22 जणांची जीव घेतली होती. त्याचप्रमाणे इकडे पण एक अतिरेकी आहे ज्यांनी जो आमचे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून एक धर्म विचारला. त्यांच्याकडून त्यांना सांगितलं की तू कलमा पढ, आणि ते हिंदू होते, कलमा पढू शकले नाहीत आणि यामुळे त्याच्यावर हल्ला केला. म्हणजे तो हा एक मोठा प्रकार आहे, मोठी घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि असा होता कामा नये मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही. आणि मी महाराष्ट्र पोलीस आणि आमचे जो ATSचे अधिकारी आहेत जे खूप कार्यक्षम आहेत त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की एक जोरदार असा एक इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि एक माहीत पडला पाहिजे की यांच्या मागे कोण होता. कारण ज्याप्रमाणे लव जिहाद, कॉर्पोरेट जिहाद चे प्रकरण उघड होत आहे महाराष्ट्रामध्ये, असा मला वाटतो की आता जो अतिरेकी ग्रुप आहे त्यांच्या आमच्यावर एक डोळा आहे आणि त्यांच्या एक लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा जो लॉ अँड ऑर्डर आहे त्याला डिस्टर्ब करण्यासाठी त्यांच्या काहीतरी एक लक्ष आहे असा मला वाटतो. पण मला खूप अभिमान आहे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसवर. ते एकदम आतमध्ये जाऊन जे काही जबाबदार आहेत त्यांना पकडून हा विषय ते संपवणार. सर, हे सांगा, ज्या पद्धतीनं हे झालेलं आणि अमरावतीमध्ये सुद्धा कोल्हे नावाच्या एका व्यक्तीची अशीच हत्या 2-3 वर्षापूर्वी झाली होती आणि त्याचाही गळा कापण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर ही दुसरी घटना आहे. तुमची मागणी काय आहे की अशा प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत त्यांना कठोर शिक्षा देण्यात? ऑफकोर्स जो आरोपी आहे त्यांच्याबरोबर कुठल्या प्रकारची दया मायाची आवश्यकता नाही आहे आणि जे काही आरोपी आहेत त्यांच्या मागे कोण आहे, त्यांच्या मास्टर माइंड कोण आहे त्यांना पण तपासलं पाहिजे. कारण हा एका व्यक्तीच्या कारस्थान नाही आहे, या एक व्यक्तीच्या ॲक्शन काहीतरी एक अटॅक नाही आहे. त्याच्या व्यक्तीच्या मागे एक मोठा असा एक ग्रुप, एक संघटन, एक अच्छा टेरर ऑर्गनायझेशन असं काम करतात आणि त्यांच्या मागे कोण कोण आहे तर त्यांच्या पाकिस्तानबरोबर किंवा जो पाकिस्तानमध्ये जो अतिरेकी संघटना आहे त्यांच्याबरोबर काय संबंध आहे त्याची पण तपास झाली पाहिजे, जेणेकरून आमचे देशाचे सर्व नागरिक सुरक्षित राहू. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात सध्या चर्चा जोरात सुरू आहे. बच्चू कडू पण इच्छुक आहे, शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा. काय पक्षाची भूमिका आहे? आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब पक्षाचे सर्व आहेत. ते पक्षाचे सर्व काम बघतात, कोणाला काय द्यायच्या आणि कोणाला कधी कसल्या प्रकारची उमेदवारी द्यायची तो शिंदेसाहेब बघतात आणि ते शिंदेसाहेब निर्णय घेतात. आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी आहेत त्यांच्या मनात खूप विश्वास आहे शिंदेसाहेब बरोबर. तो याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. जो निर्णय होईल तो शिंदेसाहेबांच्या लेवलवर निर्णय होईल. शिवसेना 2 उमेदवार देईल की 3, म्हणजे 10वा उमेदवार पण शिवसेना देईल अशी पण अशी चर्चा आहे की 10वा उमेदवार आम्ही देऊ शकतो. 2 तो आमचे निवडून येणार. आमच्याकडे जो संख्याबळ आहे त्याच आधारावर 2 विधान परिषद सदस्य आम्ही निवडून आणू. पण समजा जेव्हा एक गरज पडेल आणि आमच्याकडे खूप सारे छोटे पक्ष आणि जो अपक्ष लोक आहेत ते साहेबांच्या संपर्कात असतात, समजा त्यांची सगळ्यांची इच्छा झाली की अजून एक उमेदवार मैदानमध्ये उतारला पाहिजे तो उतरू शकतो. हे 10वा उमेदवार उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला जोडून राहील का? कोणालाही जोडून राहील नाही. आम्ही आमच्या संख्याबळावर विश्वास करतो आणि आमचे संख्याबळ जर असं आहे की आम्ही अजून 2च्या व्यतिरिक्त अजून 1 निवडून आणू शकतो, तो समोर कोण आहे त्या फरक पडत नाही. तयारी सुरू आहे तशी मला माहीत नाही. उद्धव ठाकरे असेल तर बिनविरोध निवडणूक होईल अशी एक चर्चा होती, जसं राज्यसभेचं झालं, परंतु शिवसेना मात्र 10वा उमेदवार देणार. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघेमध्ये खूप फरक आहे. शरद पवार साहेब एक सिनियर मोस्ट लीडर, एक ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचे
आणि त्यांच्याबद्दल एक असा होता की जर समजा ते रासवामध्ये निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांना त्यांच्या समोर काहीतरी आव्हान नाही दिलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे एवढे मोठा नेता नाही की त्यांना पण बिनविरोध आणण्यासाठी फक्त 9 सीटवर निवडणूक केला पाहिजे. म्हणजे 10व्याचा विचार यामुळे सुरू आहे आपला. मला माहीत नाही. सर, मराठी जो ऑटो रिक्षा चालकांचा जो मुद्दा होता तो मुद्दा आता संपला असं म्हणता येणार का? किंवा त्या प्रकारे मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे सर, काल आमचे महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेबांनी एक मीटिंग बोलावली होती. या मीटिंगमध्ये सगळे जो युनियनचे लीडर असतात ते होते आणि मी पण होतो आणि अजून काही जो ऑटोवाल्यांचे जे जुडलेले लोक आहेत सगळ्यांना बोलावले होते. आणि सगळ्यांचा एकच सूर होता की मराठी भाषाचा ज्ञान सर्वांना व्हायला पाहिजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात राहणारे सगळे लोकांना मराठीमध्ये संवाद केला पाहिजे असं सुरू होता. पण जेव्हा आम्ही कोणी एक खास वर्गवर असा एक सक्ती करतो की तुम्ही मराठीत बोला नाही तर तुमचा आम्ही परमिट किंवा लायसन्स रद्द करणार, तो एक चुकीचा धोरण दिसतो आणि याच्यामुळे लोकांसमोर उपासमारीची एक संकट येऊ शकते असा एक सगळ्यांचा सूर होता. आणि यामुळे सर्वांचा एक सजेशन होता, एक सूचना होती की तुम्ही करा आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि महाराष्ट्र शासनाबरोबर आहोत, पण एवढी सक्ती लादू नका. आणि जे 1 मेपासून जो एक तुमचा जो एक पूर्वीचा GR आहे त्याच्यामध्ये एक अशी व्यवस्था आहे की सगळ्यांचा टेस्ट होईल आणि टेस्टमध्ये समजा तर फेल झाले तो त्यांच्या परमिट आणि लायसन्स आणि जो बॅज आहे तो जप्त होईल, रद्द होईल. तो असं करू नका. तो मंत्री महोदय समजलेत आणि त्यांनी सांगितलं की जो पूर्वीचा जो एक GR आहे तो आम्ही त्याच्यामध्ये सुधार करू आणि येत्या 6 महिन्यात सर्व जो ऑटो चालक, रिक्षा चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत ज्यांना मराठी बोलणं येत नाही त्यांना एक प्रकारच्या शासनातर्फे प्रशिक्षण देऊ आणि त्यांना तयार करू आणि त्यानंतर त्यांची एक ते मराठीमध्ये संवाद करणार अशी व्यवस्था आम्ही करू. सगळ्यात महत्त्वाचं जे मीराबाईंदरच्या अटॅकच्या प्रमाणे लोन वोल्फ अटॅक असा नवीन काहीतरी पॅटर्न चालला आहे आणि आरोपी जुबेर अन्सारी याच्याकडे चिठ्ठी पण चालली आहे. ISIS जिहाद गाझा लोन वोल्फ अशी चिठ्ठी पण ISIS जिहाद गाझा लोन वोल्फ नावाची अशी लिहिलेली चिठ्ठी आणि लाईव्ह स्ट्रीमिंगचाही प्रयत्न करणार होता. हां, आता कोण कोण वुल्फ आहे, कुठून आलेला आहे, त्यांच्या काय साटे लोटे आहे, त्यांच्या काय तार आहे, कोणाचे ते जुडलेले आहेत, काय कनेक्शन आहेत, त्याच्या कनेक्शन तिकडे मिडल ईस्ट कडून आहे का, पाकिस्तानकडून आहे का, अजून कुठेतरी आहे का, याची एक तपास झाली पाहिजे. पण जे प्रकार घडला तो एकदम दुर्दैवी आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाकडून अशी मागणी करतो, महाराष्ट्र पोलीसकडून अशी मागणी करतो की एकदम आतमध्ये जाऊन तुम्ही जे काही आहेत ते केवढे लोन आहेत, वुल्फ आहेत, काय आहेत, सगळ्यांना पकडून हा विषय एकदा संपला पाहिजे जेणेकरून आमचे लोक महाराष्ट्रात एक सुरक्षितपणे राहू शकेल.